टेम्पल इथे आमची बस थांबली आहे. याच्या आधी आम्ही मर्लाईन पार्क पाहिलं होतं. तो व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे. आता चायनीज टेम्पलबद्दल मी या व्हिडिओमध्ये माहिती देत आहे. आत्ता आपण सिंगापूरमधील एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर पाहत आहोत. थिआन हॉक केंग टेम्पल. हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर सिंगापूरच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सिंगापूरमधील सर्वात जुने चायनीज मंदिर मानले जाते. मी आता मंदिरमध्ये प्रवेश करत आहे. प्रवेश करताच खूप प्रसन्न वाटलं. इथे लाकडी खांब, हाताने कोरलेले दरवाजे आणि पारंपरिक चायनीज वास्तुकलेचा अप्रतिम नमुना पाहायला मिळतो. मंदिराची रचना पाहिली तर सुंदर कोरीवकाम, ड्रॅगनची शिल्पे आणि लाल सोनेरी रंग दिसतात. छतावर ड्रॅगन आहेत. हे ड्रॅगन हे संरक्षण आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. आजही स्थानिक लोक नवीन काम सुरू करण्यापूर्वी किंवा महत्त्वाच्या निर्णयापूर्वी इथे येऊन प्रार्थना करतात. हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर सिंगापूरच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे मंदिर चायना टाउन परिसरात आहे. पूर्वी चीनमधून येणारे खलाशी सुरक्षित प्रवासानंतर इथे येऊन कृतज्ञता व्यक्त करत असत. पूर्वी सिंगापूरमध्ये बंदर महत्त्वाचे होते आणि समुद्रमार्गे व्यापार चालत असे. चीनमधून येणारे व्यापारी आणि प्रवासी सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम इथे येऊन देवीचे आभार मानायचे. आज तर हे मंदिर एक लोकप्रिय टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. जगभरातून पर्यटक येतात आणि येथे भेट देतात. हे मंदिर सिंगापूर सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. हे एक केवळ मंदिर नाही तर सिंगापूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रवासाची साक्ष आहे. इथे मंदिरात प्रवेश करताना बूट काढावे लागत नाहीत, पण आदराने वागणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चायनीज पद्धतीमध्ये मोठ्याने मंत्र म्हणत नाहीत. मनात शांतपणे प्रार्थना केली जाते. मंदिरमध्ये थोडे फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही चायना टाउनमध्ये शॉपिंगला गेलो. ते तुम्हाला आता पुढे दाखवेनच. आता आपण आलो आहोत सिंगापूरच्या अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाणी चायना टाउनमध्ये. इथे कोणाला शॉपिंग करायचं असेल तर करू शकता असे मॅनेजरने आम्हाला सांगितलं. आम्ही शॉपमध्ये फिरू लागलो. मला सर्व वस्तू महागच वाटल्या, त्यामुळे मी इथे काही नाही घेतले. चायना टाउन म्हणजे चिनी लोकांची ऐतिहासिक वस्ती. पूर्वी चीनमधून आलेले व्यापारी आणि कामगार येथे स्थायिक झाले आणि हळूहळू या भागाने एक वेगळीच ओळख निर्माण केली. आजही येथे जुनी परंपरा आणि आधुनिक सिंगापूर यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. आता आमची लक्झरी बस लंच करण्यासाठी हॉटेलकडे जात आहे. जाता जाता मॅनेजरनी आम्हाला या विभागाची माहिती दिली. हो, कारण पूर्ण सिटीतून F1 रेस होते. हे रिफिलिंग स्टेशन आहे. ज्यावेळी ते रेस करत असतात त्यावेळी F1 रिफिल करतात, टायर चेंज करतात, ऑइल हे करतात. तसं रिफिलिंग स्टेशन आहे. हे बॅक साईड आणि बाहेर गाड्या फिरतात, सिटीतून फिरतात पूर्ण गाड्या. आपण जिथे मारलाईन पार्कच्या उतरलो तिथून सगळे रेस चालू असतात.
F1 pit building. This is where they put their fuel. They need to refuel. आपण आता इथं आलो लंच साठी. इथून वर गेल्यानंतर रेड चिली म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथे लंच करणार. त्यानंतर पुन्हा गाडीत येऊन हॉटेलकडे जाणार. आम्ही लंच करण्यासाठी लक्झरीतून उतरलो आणि हॉटेलकडे जाऊ लागलो. लंच काय केले ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच. लंच केल्यानंतर हॉटेलमध्ये रेस्ट घेऊन गार्डन बाय द बे पाहायला जाणार आहोत. हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून लंच नंतर हा व्हिडिओ इथे समाप्त करणार आहे आणि गार्डन बाय द बे हे पुढील व्हिडिओत पाहायला मिळेल. आम्ही आता हॉटेलच्या दिशेने जात आहोत. इथून पुढचे व्हिडिओ सिंगापूर, मलेशिया, थायलंड याचेच येतील. आत्तापर्यंत मी सिंगापूरचे 3 व्हिडिओ अपलोड केलेच आहेत. पाहिले नसतील तर चॅनेलला भेट देऊन अवश्य पहा. मी एकदा पन्हाळ्याला गेलो होतो. तिथल्या जरा विदेशच्या बायका होत्या. त्या म्हणाल्या आम्ही पुढे जातो म्हणजे आम्ही येणार, म्हणून त्या पुढे गेल्या. म्हणजे नाही हो, तुम्ही पाठीमागून राहिला तर दिसणार. एवढा हातायला लागले त्या म्हणाल्या थांबा तुम्ही पुढं पळायला लागलाय, आम्हाला यायचंय. आणि त्या पुढे गेल्या. म्हणजे प्रथम लंचमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मी काय घेतले ते दाखवते. प्लेटमध्ये जेवण घेऊन आले आणि जेवणास सुरुवात केली. येथून दिसणारा बाहेरील व्ह्यू खूपच सुंदर दिसत होता. जेवण झाल्यानंतर तिथेही आम्ही थोडे फोटो काढले. ते मी तुम्हाला आता पुढे दाखवेनच. व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला मर्लाईन पार्क हा व्हिडिओ आहे, तो क्लिक करून तोही व्हिडिओ आवर्जून पहा. चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. लंच करून झाल्यानंतर हॉटेलच्या शेजारी खडकामधून तयार झालेला गुहेसारखा मार्ग आणि हिरवळ, आजूबाजूला छान हिरवीगार झाडं आणि एकदम शांत थोडं गूढ वाटणारं वातावरण दिसत होतं. निसर्ग मॅनमेड रॉक स्ट्रक्चरचा सुंदर संगम वाटतो आणि साईडला असलेला पाण्याचा छोटासा धबधबा, पाण्याचा आवाज, थंडावा आणि मनाला मिळणारी खरी शांती अनुभवली. निसर्गाच्या अशा छोट्या भेटी आयुष्य खूप सुंदर करतात. दोन्ही बाजूला खडक आणि मध्ये एक शांत सुरक्षित वाट. इथे गोंगाट अजिबात नव्हता. निसर्गाचं सानिध्य, निसर्गातील तो पाण्याचा आवाज, सुंदरशी हिरवीगार झाडं, फक्त शांतता आणि शांतताच होती. इथून चालताना खूप प्रसन्न वाटत होतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच आपण पुन्हा भेटू पुढील व्हिडिओत. व्हिडिओ पाहत राहा. तसेच साईडचा व्हिडिओही क्लिक करून आवर्जून पहा. थँक्यू.